क्रिकेटचा सूर्य कोणत्या दिवशी कोणत्या बाजूने उगवेल हे सांगता येत नाही. असंच काहीच झालं तिलक वर्मा सोबत. पहिल्या 5 मॅचेसमध्ये फक्त 9 रन्स करणाऱ्या तिलकने काल त्याच्या IPL करिअरमधली सर्वात बेस्ट इनिंग्स खेळत तो अजूनही जिवंत असल्याचा पुरावा दिला. मुंबई इंडियन्स या सीझनमधली आपली दुसरी मॅच जिंकून थेट 7व्या स्थानावर गेली आहे. या डॉमिनेटिंग मॅचमध्ये आधी बॅटिंग करताना मुंबईची बॅटिंग लाईनअप पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. 44 वर 3 विकेट गेलेले असताना तिलक क्रीजवर आला. आज खेळणं गरजेचं होतं, पण 22 बॉल्समध्ये फक्त 19 रन्स. तो सेट होतोय की स्ट्रगल करतोय हेच कळत नव्हतं. पण इथेच खरा गेम होता, कारण तिलक घाई करत नव्हता. तो फक्त वेळ घेत होता आणि परिस्थिती वाचत होता. आणि जेव्हा वेळ आली तेव्हा त्याने फटकेबाजी सुरू केली. अर्धशतक केलं आणि शेवटच्या 23 बॉल्समध्ये 82 रन्स चोपले. कोणता फिल्डर कुठे उभा आहे याच्याशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. आलेल्या प्रत्येक बॉलवर तो अटॅक करत होता. शेवटच्या 6 ओव्हरमध्ये मुंबईने 82 रन्स ठोकले आणि त्या रन्सच्या मागे एकटाच माणूस होता, तिलक वर्मा. त्याने फक्त रन्स नाही केले तर संपूर्ण मॅचचं मोमेंटमच बदलून टाकलं. इनिंगच्या शेवटच्या बॉलवर चौका मारत त्याने त्याचं पहिलं IPL शतक ठोकलं. त्यावेळी त्याला अग्रेसिव्हली हाईप करणारा कॅप्टन पांड्या सुद्धा फील्डवर होता. बॉलिंग करताना मुंबईने विंटेज मुंबई इंडियन्सची फक्त एक झलक दाखवली. गुजरात टायटन्सचे सगळे स्टार बॅट्समन एकापाठी एक आउट करत थेट 99 रन्सनी ही मॅच मुंबईने जिंकली. मुंबई इंडियन्स पुन्हा फॉर्ममध्ये आल्यानंतर IPL मध्ये खरी रंगत आली असल्याचा चर्चा आहेत. आता बघायचं आहे की हे मोमेंटम फक्त एका मॅच पुरतं राहतं की मुंबई नेहमीप्रमाणे काहीतरी चमत्कार करणार आहे. तुम्हाला तिलकची ही इनिंग कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.